विरोधी पक्षात असताना सरकारला धारेवर धरणारे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे आणि जेनझीच्या भावना समजून घेणारे नेते म्हणून ज्यांची ओळख होती तेच राघव चड्ढा नीट पेपर फुटी प्रकरणानं संपूर्ण देश पेटला असताना, हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना आणि सोशल मीडियावर सरकार विरोधात संताप व्यक्त होत असताना पूर्णपणे शांत का होते? अनेकांनी थेट प्रश्न विचारला, सत्तेत गेल्यावर आवाज हरवला का? अखेर या सर्व प्रश्नांना राघव चड्ढांनी संसदेत उत्तर दिले. नेमकं त्यांनी काय सांगितलं आणि पेपर फुटीबाबत त्यांची भूमिका काय आहे जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभर मोठा गदारोळ झाला. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अखेर या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला आणि शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली. या संपूर्ण काळात अनेक नेते बोलले, अनेकांनी सरकारवर टीका केली, तर काहींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा मात्र या मुद्द्यावर एकदाही बोलले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्यावर टीका झाली. राघव चड्ढा कुठे आहेत? सत्तेत गेल्यावर प्रश्न विचारायचे बंद झाले का? असे सवाल उपस्थित करण्यात आले. आता मात्र संसदेत पेपर फुटी विरोधात विधेयकावर चर्चा सुरू असताना राघव चड्ढांनी पहिल्यांदाच या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की नीट पेपर फुटीवर मी गप्प का होतो हा प्रश्न मला अनेकांनी विचारला, पण पूर्वी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा प्रश्न विचारणं ही माझी जबाबदारी होती. आता मी सत्ताधारी पक्षात आहे, त्यामुळे केवळ प्रश्न विचारणं नव्हे तर त्यावर उपाय शोधणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की या समस्येवर ठोस उपाय सापडल्यानंतर मी बोलेन आणि आज तो दिवस आलाय. राघव चड्ढा पुढे असंही म्हणाले की मी सुद्धा कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देऊ शकलो असतो, पण केवळ वक्तव्य करून काही साध्य होणार नव्हतं. पेपर फुटीसारख्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय हवा. जसं कर्करोगावर क्रोसिन देऊन उपचार होत नाहीत, तसंच पेपर फुटीसारख्या समस्येवर सुद्धा छोट्या मोठ्या प्रतिक्रियांनी उत्तर मिळत नाही. त्यासाठी संस्थात्मक बदल आवश्यक असतात आणि हे विधेयक त्याच दिशेनं एक पाऊल आहे. विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी असंही म्हटलं, तुमचा राग योग्य आहे, तुमची वेदना सुद्धा खरी आहे आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलच्या तुमच्या तक्रारी सुद्धा बरोबर आहेत. जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या तेव्हा पंतप्रधानांनी एका कुटुंबाप्रमाणे त्या ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यानंतर सरकारनं कारवाई केली आणि ऐतिहासिक निर्णय घेत व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला. राघव चड्ढांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा सुद्धा उल्लेख केला. ते म्हणाले, नीटची तयारी फक्त विद्यार्थी करत नाहीत तर त्यांचं संपूर्ण कुटुंब ती परीक्षा देत असतं. आई घर खर्च कमी करते, वडील शिकवणीची फी आणि घर खर्चासाठी बचत खर्च करतात. अनेकांना कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे पेपर फुटी ही केवळ परीक्षा बिघडवणारी घटना नाही तर लाखो कुटुंबांच्या स्वप्नावर घाव घालणारी घटना आहे. आता राघव चड्ढांच्या या स्पष्टीकरणानंतर विरोधकांचा आरोप थांबेल का, की त्यांच्यावरती आणखीन प्रश्न उपस्थित होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सरकारचा हा संस्थात्मक उपाय खरोखरच प्रभावी ठरेल का? आणि राघव चड्ढा यांनी जे मत मांडलं आणि मी शांत का होतो याचं जे कारण दिलं ते तुम्हाला पटलंय का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.